अस्सलाम वालेकुम, मैं हूं सैयद अकील। आप देख रहे हैं मेरे साथ परभनी। आज तक चलते हैं परभनी जिले की सबसे बड़ी और खास खबर के लिए। खास खबर यह है कि 25 फरवरी 2024 को परभनी शहर के IMA हॉल यहां पर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश की जानिब से परभनी जिला ओबीसी मेळावे का आयोजन किया गया था, जिसमें संजय जी गाते ओबीसी मोर्चा प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र, ये इनकी प्रमुख उपस्थिति यहाँ पर थी। जिस तरह से यहाँ पर ये आए और इन्होंने आने के बाद में इनके साथ में भारतीय जनता पार्टी के ज्येष्ठ नेता विजयरावजी वरपुडकर साहब, उसी के साथ में हाजी एजाज देशमुख भारतीय जनता पार्टी के प्रदेश उपाध्यक्ष, उसी के साथ में यहाँ पर जो लोग आए थे उसमें प्रमोद प्रभाकरराव वाकोडकर भारतीय जनता पार्टी के उद्योग आघाड़ी के प्रदेश अध्यक्ष, राजेश भैया देशमुख भारतीय जनता पार्टी के परभनी जिला महानगर अध्यक्ष, इन लोगों की यहाँ पर मौजूदगी थी। जिस तरह से यहाँ पर यह बताया गया है कि भारतीय जनता पार्टी अब परभनी शहर में पूरी तरह से विकसित होती हुई नजर आ रही है। भारतीय जनता पार्टी ओबीसी सेल की जानिब से यहाँ पर जिस तरह से मेळावे का आयोजन किया गया था, मेळावे का आज आयोजन अब्दुल खालिद रशीद प्रदेश सचिव ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश, इनकी जानिब से इस प्रोग्राम का आयोजन किया गया था, इस मेळावे का आयोजन किया गया था। भारतीय जनता पार्टी की जानिब से जिस तरह से हर तरह से लोगों को जो फैसिलिटीज दी गई है, वो फैसिलिटीज किस तरह से दी गई है और उसका क्या फायदा हुआ है, और मुस्लिम समाज में भी इस फैसिलिटी का यूज किस तरह से किया गया है, और अब भारतीय जनता पार्टी को वोट देना क्यों जरूरी है मुस्लिम समाज में, ये भी इस वक्त यहाँ पर बताया गया है। जिस तरह से यहाँ पर अब्दुल खालिद रशीद, इन्होंने बहुत ही मेहनत से ये काम किया है। ओबीसी मेळावे का आयोजन इस वक्त किया गया था अब्दुल रशीद खालिद इनकी जानिब से परभनी शहर में 25 फरवरी 2024 को परभनी शहर के IMA हॉल यहाँ पर इस प्रोग्राम का आयोजन किया गया था। और इस प्रोग्राम के आयोजन के बाद में जैसे प्रोग्राम खत्म हुआ, इस प्रोग्राम के बाद में पत्रकार परिषद में इस तरह से मालूमात दी गई है। संजय जी गाते इन्होंने जो मालूमात दी है ये भी हम आपको बताएंगे, लेकिन उसके पहले परभनी शहर की जानी मानी शख्सियत विजयरावजी वरपुडकर, उसी के साथ में हाजी एजाज देशमुख, साथ में जिस तरह से यहाँ पर शालिनी ताई बुंदे, इन्होंने भी जिस तरह से मालूमात दी है। शालिनी ताई बुंदे भारतीय जनता पार्टी के प्रदेश सचिव है और इन्होंने जिस तरह से मालूमात दी है ये भी हम आपको सुनाएंगे कि किस तरह की मालूमात शालिनी ताई बुंदे इन्होंने दी है। आइए जानते हैं इस वक्त किस तरह से इन्होंने भाषण किया और भाषण में किस तरह की बात कही है। माझ्या सगळ्या महिला बहिणी, आई, मावश्या आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून 50% इथं उपस्थित झाल्या, त्याबद्दल एकदा सगळ्यांनी माझ्या बहिणीसाठी टाळ्या वाजवाव्या। कारण मोदीजींचं स्वप्न होतं, मी जात पात बांधणार नाही, सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास। सबका साथ आहे, विश्वास आहे, पण तुम्हाला मिळालेल्या योजना जर मिळवण्यासाठी आमच्यासारख्या लोकांनी जर प्रयास केला नाही, प्रयत्न केला नाही, तर तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील। जेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते तेव्हा दिल्लीतून 1 रुपया पाठवला तर तुमच्यापर्यंत 20 पैसे 10 पैसे यायचे, पण नरेंद्र मोदीजींचं सरकार आलं, त्यांनी बघितलं माझ्या माय बहिणींच्या गरीबाचे बँकेत खाते नाही। आपण जेव्हा केंद्रातल्या सेंट्रल बँक असेल, नॅशनल बँक असेल, त्या बँकेत जात होतो, एखाद्या भिकाऱ्याला जसं बाहेर थांबवतात तसं आपल्या लोकांना ते थांबवत होते। बँकेत साधं खातं आपलं उघडत नव्हतं, पण मोदीजींनी बघितलं माझ्या गरिबांना मला द्यायचं असेल, त्यांच्या ताटात घास टाकायचा असेल तर तुम्ही दिलेला पूर्ण पैसा माझ्या गरीबाच्या घरी पोहोचला पाहिजे, म्हणून तुमचे सगळ्यांचे त्यांनी जनधन खाते खोलले। लोक हसत होते, मोदीजी काय करताय, बँकेत खाते खोलताय। लोक विचारत होते काय करणार तुम्ही बँकेत खातं खोलून, तर तेव्हा 500 ते 1000 रुपये बँकेत खातं खोलायला स्टेट बँकेत लागत की तुम्हाला 20 वर्षांना 2 लाख मिळतील, पण मोदीजींनी 12 रुपयाचा विमा आणला। तुमचा मुलगा कुठे रस्त्यावर जात असेल, त्याचा कधी अपघात झाला तर तुमच्या घरी 2 लाख रुपये मिळतात। मॅडम, महानगर महिला जिल्हाध्यक्ष वेगवेगळे विषय मोदीजींनी कमी पैशामध्ये तुमच्यासाठी आणले। महिलांसाठी गॅस नव्हता, सगळ्या महिला उच्च घराण्यातल्या शहरातल्या महिला गॅसवर स्वयंपाक करायच्या, पण माझ्या ग्रामीण महिलांना गॅस नव्हता। मोदीजींनी सगळ्या गरीब महिलांच्या घरी मोफत गॅस वाटप केला, सगळ्या ज्येष्ठ महिलांचे पैसे ज्येष्ठ नागरिक म्हणून देण्यासाठी सुरुवात केली, तिथं सुद्धा कोणालाही मध्ये पैसे खाता येणार नाही असं काम केलं। आणि
जिसने ये सरकार अच्छे से कार्यक्रम का आयोजन किया, ऐसे मेरे मित्र खड़े थे जो आज के यहाँ के प्रिंस बने। और इस जो भारतीय जनता पार्टी के लिए अलग अलग अफवाहें कुछ फैलाई जाती है, वो अफवाह कैसी है कि भारतीय जनता पक्ष ये मुस्लिमों के खिलाफ, लेकिन जो भारतीय जनता पक्ष का ब्रीद वाक्य है, जो मेन, वो है सबका साथ सबका विकास। चाहे कोई भी जात का, मुस्लिम हो, हिंदू हो, क्रिश्चियन हो, लेकिन कांग्रेस वाले ने जानबूझकर ये फैला दिया है, जानबूझकर ये भी फैला है कोई एनआरसी वगैरह लाने वाले हैं और हमारे मुसलमानों को बाहर निकालने वाले। ऐसा कभी हो सकता है? 25 करोड़ जनता आज मुस्लिम की इंडिया में, और हमारे मोदी साहब को यदि करना था तो आपको राशन अलग मिलता, हिंदू को राशन अलग मिलता, ऐसी कोई बात है? जब उनको करना था तो हिंदू को मकान मिल रहे हैं, मुस्लिम को मिल रहे नहीं, ऐसी कोई बात है? जब उनको करना था तो एजुकेशन में जब फीस मांग होती है वहां समाजों को मिलती है। खाली कांग्रेस का काम है अफवाह फैलाना और जाति जाति में दंगल लगाना। मुझे आप बोलिए, हम 2018 से 16 से मोदी साहब जिस पंतप्रधान है ये देश की, तब से, और पहली बार जो कांग्रेस की गवर्नमेंट है उसमें क्या फर्क है? हर जगह बॉम्ब स्फोट, हर जगह दंगल। ये 10 साल में कहीं बॉम्ब स्फोट हुआ? सोचिए इस बार, जब शांति से इंडिया जग रहा है, भारत जग रहा है, तो उसके लिए सिर्फ आपको बीजेपी के साथ रहना है, दूसरा कोई नहीं। क्या कहते हैं? कहते हैं ओबीसी के बारे में हमारे फडणवीस साहब बोलते हैं, जिसके साथ ओबीसी का साथ, जो ओबीसी का साथ करेगा वो ये देश पे राज करेगा। इसका मतलब ऐसा ही नहीं कि हम किसी अलग जात के लिए दुर्व्यवहार करें या अलग सोचे, ऐसा नहीं है। जब हम सोचते हैं कि इंडिया की तरक्की कितनी होनी चाहिए, कहां था भारत, कहां था इंडिया? आज दुनिया के 5वें पायदान पे आज इंडिया, और वो सिर्फ मोदी साहब की वजह से। ये भी आपको सोचना है। जो भी इधर से आएंगे, मैं दावे के साथ बता, एक मुसलमान के हक पे धक्का नहीं लगेगा, क्योंकि इंडिया के मुस्लिम के लिए ये नहीं है, ये गलत अफवाह हम सोच रहे हैं। खालिद भाई 8 साल से बीजेपी में, मेरे से बहुत सीनियर है, मैं तो 2 साल हुए, 8 साल से मुझे बोल रहे थे, बहुत बोले प्रोग्राम लेना था, कैसे लेंगे, कोई साथ ही नहीं देता। खालिद भाई आप आगे बढ़ो, जो भी प्रोग्राम है इससे दुगने करके बताएंगे हम, भाजपा वाले हम कांग्रेस वाले झूठे नहीं है। ये सब बातें हैं। सबसे इम्पोर्टेंट, मेरी सब बहनें, माता,
बड़ी तादाद पे यहाँ बैठी है, मैं आप सबका शुक्रिया अदा करता हूँ। मेरे ये सब नौजवान, उनका भी मैं शुक्रिया अदा करता हूँ। और सबसे जो मौलाना, जो सदर है, उनका भी शुक्रिया अदा करता हूँ। और मैं ओबीसी की तरफ से और हमारे तरफ से ये कहना चाहता हूँ कि जो मौलाना के पगार है वो 4-4 महीने नहीं मिलती है, मुझे सुना। उसके बारे में आपको हम बोलेंगे कि ये महीने को महीने पगार हो जाए, उसकी हम व्यवस्था करेंगे, हम डेलीगेशन देंगे और बॉम्बे में जाके उसके लिए हम कोशिश करेंगे। उसमें बहुत दिक्कतें हैं, वो भी अपन बाजू कर देंगे। ये सबसे वो जवान में यहाँ मेरा बच्चा बैठा है, जिसका मैं नाम लेना भूल गया, शशि वड़कुते साहब। मेरे को साहब बोलना पड़ेगा, आगे बढ़े बड़े पद पे मैं तो कार्य करता हूँ। तो सब ऐसी बातें है, तो आपने सबने हमको बहुत अच्छा साथ दे, इसलिए आपको शुक्रिया करता हूँ। और ज्यादा से ज्यादा पर अभी पोजीशन कैसी इंडिया की जितने भी इलेक्शन हुए, उसका सर्वे जो हुआ है, तो उसका सर्वे ऐसा है कि 14% मुस्लिम के वोट बीजेपी को गिरे। लेकिन मैं आपके मुताबिक मैं बहुत बताना चाहूंगा कि परभनी में हम 40% वोट बीजेपी को मुसलमान को दिए, दावे के साथ। और इसलिए आपका सबका शुक्रिया, धन्यवाद। भारत माता की आज वो दिन पूरी तरह आ गया वरपुड़कर साहब, ऐसा मुझे लग रहा। और जितनी भी चालाकी करने की थी कांग्रेस और उनके मित्र पक्षों को, वो चालाकी कुछ सफल होते हुए दिख नहीं रही। क्योंकि 2014 में नरेंद्र भाई मोदी ने एक नारा दिया, एक संकल्प किया। वो कांग्रेस के इंदिरा गांधी जैसा नारा नहीं था, गरीबी हटाओ। गरीबी तो हटी नहीं, पर कांग्रेस नेताओं की उस समय गरीबी हट गई, परंतु देश की गरीबी कुछ हटी नहीं। हमारे नरेंद्र भाई मोदी जी ने नारा दिया था, सबका साथ सबका विकास। और सबका साथ सबका विकास ये नारा नहीं था, ये संकल्प था, जो हमको अभी 10 साल में पूरा होते हुए दिख रहा है। जब 2014 में नरेंद्र भाई मोदी की सरकार इस देश में आई, तो 42% घरों में सिर्फ शौचालय थे, संडास की सुविधा थी। नरेंद्र भाई मोदी ने ऐसा नहीं सोचा कि मुस्लिम के घरों में नहीं है, हिंदुओं के घरों में है, हिंदुओं को दे देते, मुसलमानों को नहीं दिए तो चलेगा। उन्होंने शौचालय की स्कीम शुरू किए, जिनके घर में शौचालय नहीं है उन सबको शौचालय दिया जाए, और उनको नाम भी बड़े इज्जत से दिया गया, और उसे इज्जत घर कहा गया। क्योंकि हमारी मां बहनों की इज्जत सड़क पे हमको नहीं लानी थी। जो कांग्रेस ने 65 साल में जो कांग्रेस ने हमारी मां बहनों की इज्जत सड़क पे लाई थी, हमने उस मां बहनों को इज्जत शौचालय के रूप में इज्जत घर दिया। हमने सोचा नहीं जनधन खाते सभी के लिए खोलने चाहिए। मोदी जी ने ऐसा नहीं कहा कि ये लोगों को, बैंक के अधिकारियों को, मैनेजर को ऐसा संदेशा या चिट्ठी नहीं लिखी कि ये समाज के लोग आए तो ही खाता खोलना, ये समाज के लोग नहीं आए तो खाता नहीं खोलना। सभी समाज के लोगों के लिए उन्हें जनधन खाते की सुविधा करा दी। आज देश में 50 करोड़ महिलाओं के जनधन खाते खुलवाए गए। या बहनें हमारी बैठी है, उनको पता होगा कि कोरोना काल में सबके खातों में 3 बार 500-500 रुपए मोदी सरकार ने जमा किए थे। ताकत और नियत कोई रखता है तो भारतीय जनता पार्टी और नरेंद्र भाई मोदी रखते हैं। इसलिए मैं आप सबसे इस बार समर्थन मांगूंगा। आपको इस बार मेरे आवाज
याच्यामध्ये विषय असा आहे की संभ्रम काही काळ असतो, तो साधारणपणे मला असं वाटते 19 पर्यंत होता, परंतु 19 नंतर या देशामधल्या जेवढ्याही विधानसभेच्या, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजाचं मतदान हे भारतीय जनता पक्षाला मिळत आहे। आणि 2014 पासून नरेंद्रभाई मोदींनी जो सबका साथ सबका विकास हा संकल्प घेऊन या देशाचा राज्यकारभार सांभाळला, तर शौचालयाच्या स्कीम पासून जनधन खात्याची योजना असो, उज्ज्वला गॅस कनेक्शन असो, प्रधानमंत्री आवास योजना असो, स्टार्टअप असो, मुद्रा लोन असो, शेतकरी सन्मान योजना असो, की आयुष्यमान भारत योजना असो, विश्वकर्मा योजना असो, या सगळ्या ज्या योजना आहे यामध्ये कुठेही जातीचा आधार, त्यांनी धर्माचा आधार घेतलेला नाही। जो आर्थिकदृष्ट्या कमजोर आहे, समजा प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये एखाद्या आदिवासीची झोपडी असेल, त्याला घराची आवश्यकता असेल तर त्याला ती भेटली पाहिजे, फक्त त्याला उत्पन्नाची अट म्हटलेली आहे। त्यामुळे जातीचा, धर्माचा कुठेही आधार नाही आहे, हे सुद्धा मुस्लिम समाजाच्या लक्षात आलेलं आहे। आणि मुस्लिम समाजाचे लाभार्थी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेपासून झालेले आहे। त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये, सामान्य मुसलमानामध्ये संभ्रम नाही आहे, मुस्लिम समाजामध्ये संभ्रम निर्माण करण्याचं काम काँग्रेसचे नेते करत आहे, परंतु सामान्य मुस्लिमाच्या मनात तसं काही नाही आहे। त्यालाही असं वाटते की तिसऱ्यांदा परत एकदा मोदी सरकार या देशामध्ये यावं। मराठा समाजाला रिझर्वेशन दिल्या, मुस्लिम समाजाला 5% देणार होते, त्याच्या धर्माच्या आधारावर आरक्षणाची सोय आपल्या राज्यघटनेत नाहीये। त्यामुळे साधारणपणे जो मुस्लिम समाजामधला जो घटक आहे, पिंजाजी असेल, ज्याला काय म्हणतो आम्ही कसाब म्हणतो, कुरेशी असेल, बागवान असेल, असे जे काही आहे, साधारणपणे मला वाटते 52-53 आहे, 37 असे मुस्लिम समाजातले लोक आहे की ज्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळते। त्यामुळे त्यांना ओबीसीचं आरक्षण मिळणार आहे, परंतु ज्यांना आरक्षण मिळत नाही, आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहे, असे सगळे लोक ईडब्ल्यूएस मध्ये आरक्षण घेऊ शकतात। कोर्टाने सांगितलं होतं की 5% शिक्षण मध्ये द्यावा, कमीत कमी शिक्षणासाठी द्यायला पाहिजे। नाही, या बाबतीतला जर असा काही कोर्टाचा आदेश असेल तर आमचं सरकार आगामी काळामध्ये काहीतरी विचार करेल। एक गोष्ट आहे, आपण ओबीसी साठी इतकं संघर्ष करावं की लढाई लढावी। मी ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन मध्ये 25 वर्ष जिल्ह्याध्यक्ष, त्यावेळेस कोणत्याही समाजाचा जातीचं वैधता प्रमाण करण्यासाठी टाकतात आपण, त्यावेळेस कोणत्याही कार्यकर्त्याची तिथे चलत नाही। तुमचे अधिकारी जे आहेत ते दलालामार्फतच काम करतात, त्यांच्यावर काय होतात होणार नाही, कारण की सामान्य नागरिक गेलं तिथे जो होळसाळपणा होतो, पैशाची लूट होती, भ्रष्टाचार होतो, तिथं मी सध्या पाहत आहे। त्याबद्दल सरकार त्याच्यावर काय करायचं, जी पहिली प्रथा होती त्या चालू राहणार का? ठीक आहे, तुमचं या बाबतीतला काय अनुभव आहे माहित नाही। माझ्याकडे दर महिन्याला 8-10 फोन येतात व्हॅलिडिटीच्या बाबतीत, 8-10 लोकांचे कामं येतात माझ्याकडे। मी तिथला जो काही समाज कल्याण अधिकारी व त्यांचा पॅनलचा कोणाला तरी फोन करतो आणि त्याच्यामध्ये जर काही टेक्निकल त्रुटी नसेल तर ते होऊन जातात, करून देतात। 1 मिनिट, तुम्हाला जर असा काही कुठला अधिकाऱ्याबद्दल काही विषय असेल तर तुम्ही मला त्याचं नाव आणि तो कोणत्या जिल्ह्यात आहे आणि कोणत्या व्यक्तीचं अडलेलं आहे, मी माझे हे पत्रकार परिषद झाली की नंबर देतो। या सगळ्या विषयामध्ये जिथे जिथे अडचण आली, मी 24 तास माझा फोन सुरू असते, तुम्ही मला फोन करा, मी त्या विषयातलं तुम्हाला सहकार्य करेन। एनआरसी ही पर्टिक्युलर काय काय कागदावर अवलंबून? नाही, त्याला काय म्हणतात ते सिटीजन, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन असं आहे ते। त्याच्यामध्ये असं होतं की जो साधारणपणे या देशातला मूळ रहिवासी आहे त्यांच्यासाठी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, परंतु जे बांगलादेशातून घुसपेटी आमच्या देशामध्ये आलेले आहे, हे काही धर्मशाळा नाही ना, धर्मशाळा नाही आहे, त्याच्यामुळे अशा लोकांसाठी तो एनआरसीचा कायदा होता। त्यामुळे या देशातला जो पूर्वीपार असलेला मुस्लिम समाज आहे त्यांच्यासाठी काहीच कुठे विषय नाही आहे तो। बांगलादेशातून येणारे मुस्लिम यांच्याविषयी ठीक आहे, बांगलादेशातून येणारे हिंदू जर भारतात येत असेल आणि आपली लोकसंख्या आपणच
आपल्याच लोकांसाठी कमी पडत आहोत, अशा परिस्थितीत काय सांगणार आहे? NRC लागू होती. नाही, NRCचा विषय असा आहे की जो साधारणपणे मूळ इथला देशातला रहिवासी आहे त्यांच्या बाबतीतला तर नाहीच आहे ना. जो साधारणपणे फाळणीच्या वेळेस पाकिस्तानमध्ये हिंदू गेला त्याला इथे यायचं असेल, श्रीलंकेत गेलेला, तर तशा पद्धतीची प्रोव्हिजन त्यांनी केलेली आहे. NRC CAA मध्ये आहे ते. CAA मध्ये जे आपल्या शेजारी 5 देश आहे त्या देशात मूळ भारताचे जे लोक आहेत आणि तिथले ते मायनॉरिटीज आहेत त्यांचा सट होत असेल आणि ते भारतात आल्यानंतर 2014च्या पूर्वीचे ज्यांनी नागरिकता मागितली त्यांना नागरिकता देण्याचा हे कानून म्हणजे CAA. या भारताच्या नागरिकाला भारताबाहेर काढण्यासाठी हे काय कायदा आलेला नाही. आज जे जरांगेनं आरोप केला फडणवीसवर, काय प्रतिक्रिया? मी तर साधारणपणे जे जरांगे आरोप करणे वगैरे हा भाग वेगळा, परंतु खालच्या भाषेमध्ये अर्वाच्य भाषेमध्ये जे जरांगे आज आमचे नेते आणि ज्यांची नेहमी भूमिका अशी राहिलेली काय सर्वांना सोबत घेऊन राजकारण करण्याची भूमिका राहिलेली आहे. आणि 50 वर्षामध्ये 60 वर्षामध्ये एवढे मुख्यमंत्री मराठा समाजाचे होऊन गेले, त्यांनी कधीही हिंमत दाखवली नाही मराठा समाजाला आरक्षण देण्याची. ती हिंमत माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दाखवली आणि ते मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिलं. केवळ आरक्षण दिलं नाही तर ते हायकोर्टामध्ये टिकवलं. जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये टिकवण्याचा विषय आला त्यावेळेस या ठिकाणी उद्धव ठाकरेंचं महाविकास आघाडीचं सरकार होतं, यांनी प्रॉपर युक्तिवाद आर्ग्युमेंट त्या सुप्रीम कोर्टामध्ये केलं नाही, त्याच्यामुळे पर्यायाने ते मराठा समाजाचं आरक्षण गेलं. त्यानंतर जरांगे पाटलांनी आंदोलन सुरू केलं. ते आंदोलन सुरू केल्यानंतर सुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची भूमिका होती की अशा पद्धतीचं कोणत्या OBC मध्ये अंतर्भूत करणे संवैधानिक कायदेशीर दृष्ट्या ते योग्य नाही आहे. त्यामुळे OBC समाजाच्या टक्क्यामध्ये कुठेही कमी न करता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देऊ. आणि त्या राज्य मागासवर्गीय आयोगाचा जो रिपोर्ट आला तो विधानसभेमध्ये ठेवण्यात आला. त्या आधारावर मराठा समाजाला 10% शैक्षणिक व रोजगाराच्या संदर्भातली आरक्षणाची तरतूद किंवा कायदा हा विधानसभेमध्ये संमत झाला. हे झालं असताना सुद्धा पर्टिक्युलर जातीच्या आधारावर आणि शिंदे फडणवीस पवार असं संयुक्त सरकार असताना मुख्यमंत्र्यावर नाही, पवारांवर नाही, पण पर्टिक्युलर आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांना जर टार्गेट करत असेल तर आम्ही मनोज जरांगे पाटलाचा या तुमच्या माध्यमातून निषेध करतो, धिक्कार करतो आणि त्यांना आवाहन करतो, विनंती करतो की त्यांनी अशा पद्धतीचा आरोप यापुढे माननीय देवेंद्रजीवर करू नये आणि त्यांनी देवेंद्रजी फडणवीस यांची जाहीर माफी मागावी. सरकारचा ट्रॅप आहे असं म्हणणं आहे जरांगे पाटलांचं. सरकारने ट्रॅप लावलेला आहे असं जरांगे पाटलांचं म्हणणं आहे. भारतकरांनी पण बरेच आरोप केले, त्यातून नाही, सरकारने ट्रॅप लावलाय नाही लावलेला आहे हा विषय काही मी मंत्री नाही आहे, परंतु या विषयाची त्यांनी तक्रार करावं, त्या संदर्भातली चौकशी होईल त्यांना जर असं वाटते तर. त्यांचं आंदोलन सगळं सुरू आहे, त्यांना संरक्षण सगळं सरकार देत आहे त्यांना, त्यामुळे काही विषयच नाही. त्यांचे सहकारी असलेले भारतकर यांनी पण फार मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर आरोप केले जरांगे पाटलांची भूमिका संशयास्पद आहे असं त्यांचं म्हणणं आहे. संशयास्पद आहे हे सिद्ध होऊन राहिलं आता त्यांची भूमिका. त्यांच्या मागे कोणीतरी त्यांचा कर्ता आणि बोलविता कोणीतरी दुसराच आहे हे आता हळूहळू सिद्ध होऊन राहिलं. हे मराठा समाजाला लक्षात येऊन राहिलं, कारण सामान्य मराठा समाज हा खुश आहे की ज्यांना खरंच शैक्षणिक आणि रोजगार नोकरी विषयक आरक्षण पाहिजे होतं तो सामान्य मराठा समाज खुश आहे. धनगर समाजासाठी धनगर समाज गेल्या अनेक वर्षापासून स्वतःच्या रिझर्वेशनसाठी लढा देत आहे. या समाजासाठी काय नाही, हे प्रकरण कोर्टात आहे सध्या, त्यामुळे त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनवाई सुरू आहे. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाची सुनवाई पूर्ण होत नाही त्यावर बोलणं काही योग्य नाही. भारतीय जनता पार्टीला सर्वात जास्त धनगर समाजाने सपोर्ट केलेला आहे पूर्ण भारतामध्ये. नाही, विशेष नाही. आम्ही धनगर समाजाच्या संदर्भातल्या तुम्हाला आठवत असेल आदिवासी समाजाला
ज्या योजना लागू आहेत त्या धर्तीवर धनगर समाजाला सुद्धा योजना लागू कराव्या अशा पद्धतीचा GR अध्यादेश आम्ही फडणवीस सरकारच्या काळात काढला. त्यामुळे धनगर समाजाच्या पाठीशीच आहे. आरक्षणाच्या बाबतीत आमची भूमिका धनगर समाजाच्या समर्थनार्थच आहे. परंतु सध्या प्रकरण माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे. तोपर्यंत या संदर्भात सरकार म्हणून किंवा पक्ष म्हणून आम्ही भूमिका व्यक्त करणे ते काही सोयीचं नाही. अल्पसंख्याक उच्च शिक्षणाचे जे विद्यार्थी आहेत, उदाहरणार्थ मेडिकल इंजिनियर, त्यांना अल्पसंख्याक विभागाचा हे आहे, त्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती वेळेवर भेटत नाही आणि फार कमी आहे. आणि आमच्या परभणी जिल्ह्यामध्ये अशा विद्यार्थ्यांना खूप कमी संख्या त्याचा लाभ आला लक्षात. या संदर्भात मी खालिद भाईंना विनंती करतो की खालिद भाई या संदर्भात तुम्ही नेमकं पर्टिक्युलर काय काय गोष्टी कमी आहे याचा एक तुम्ही ड्रॉप तयार करा. एजाज भाईच्या नेतृत्वामध्ये आपण माननीय देवेंद्रजींची भेट करू या संदर्भात. आरक्षण स्वतंत्र तुम्हाला वाटते का टिकेल? निश्चितपणे टिकेल ते. कारण तो विषय असा आहे की हायकोर्टामध्ये मागचंही आरक्षण टिकलं होतं. सुप्रीम कोर्टामध्ये जर हे सरकार कायम राहिलं ओबीसी मधूनच आरक्षण नाही, ओबीसी मधून ते शक्यच नाही ते देणेच कायदेशीर. त्यामुळे स्वतंत्र नाही ते मागणी करून काही उपयोग नाही ना. त्यामुळे ते असंवैधानिक मागणी आहे त्यांची. आणि ओबीसी समाजातलं 27% आरक्षण त्यामध्ये असणारा येणाऱ्या जाती याचा कुठे ताळमेळ बसतच नाही. तेच तर ऑलरेडी ओबीसींना कमी आरक्षण आहे. औद्योगिक वसाहतीचा प्रश्न सध्या ज्वलंत आहे शहरामध्ये, व्यापाऱ्यांमध्ये फार मोठ्या त्या संदर्भात काय प्रतिक्रिया? चला धन्यवाद. आज जे मुस्लिम मेळावा घेण्यात आले साहेब त्याबद्दल काय म्हणणं? मुस्लिम मेळावा नव्हता, याचा ओबीसी मेळावा. पण ओबीसी मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिमचे बरेच घटक, जवळजवळ सगळे मुस्लिमचे वेगवेगळे पोट जातीतले 35 जाती या ओबीसी मध्ये आहेत. आणि ते बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे मुसलमानचा तितका समाज हा प्रत्येक याच्यापासून बाजूला सरकला, त्याचा फायदा घेऊ शकत नाही. त्यासाठीच आज महत्त्वाचं आहे की ओबीसी फार मोठं प्रमाण हे मुस्लिम मध्ये त्याचं बेनिफिट त्यांना मिळावं, एवढ्यासाठी मी तो बोलतो. यह न्यूज कवर किया हमारे परभनी आज तक के कार्यकारी संपादक बाबरुद्दीन सिद्दीकी, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के कार्यकारी संपादक सत्तार खान पठान, दी फैक्ट टुडे के कार्यकारी संपादक सलीम खान उर्फ जुल्फुजर, परभनी टुडे के कार्यकारी संपादक सैयद अयान, परभनी आज तक के मराठवाड़ा ब्यूरो चीफ सोहेल तांबोली, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के मराठवाड़ा ब्यूरो चीफ फिरोज खान पठान, परभनी आज तक के जिला प्रतिनिधि सैयद मोबिन सैयद इस्माइल, परभनी आज तक के परभनी शहर प्रतिनिधि शेख सद्दाम शेख निजाम, 24/7 माझा महाराष्ट्र न्यूज चैनल के परभनी जिला प्रतिनिधि शमीम खान पठान, इन्होंने मिलकर मैं हूं सैयद अखिल। आप देखते रहिए मेरे साथ परभनी आज तक। आप हमारे चैनल को सब्सक्राइब करें, सब्सक्राइब करने के बाद बेल आइकन का बटन जरूर दबाएं। उसी के साथ आप हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें और कमेंट करना ना भूलें। आप हमें फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम, टेलीग्राम, व्हाट्सएप और यूट्यूब पर भी फॉलो कर सकते हैं। मुझे दीजिए इजाजत। जय हिंद।